शाळेत स्टिकफास्ट ट्यूबचा नशेसाठी वापर, व्यापाऱ्याने घेतला महत्त्वाचा निर्णय। तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊ नये म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील एका व्यापारी पितापुत्राने आपल्या दुकानातून चक्क एका उत्पादनाची विक्री कायमस्वरूपी बंद केली आहे। नितीन एम्पोरियम या दुकानातून दरमहा शेकडो स्टिकफास्ट ट्यूबची विक्री होत होती। अचानक वाढलेल्या या मागणीमुळे दुकानाचे संचालक गोपाल लड्ढा यांना संशय आला। एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टिकफास्ट कोण आणि कशासाठी खरेदी करतंय याचा शोध त्यांनी घ्यायला सुरुवात केली। तेव्हा काही तरुण मुलं या स्टिकफास्टचा वापर चक्क नशा करण्यासाठी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत चालल्याचे पाहून गोपाल लड्ढा आणि नितीन लड्ढा यांनी क्षणाचाही विचार न करता एक मोठा निर्णय घेतला। दुकानातून स्टिकफास्टची विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी या निर्णयाची तातडीने दखल घेतली आणि पोलीस फौज फाट्यासह थेट नितीन एम्पोरियम गाठले आणि नितीन लड्ढा यांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला। व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी व्यापाऱ्यांनी उचललेले हे पाऊल पोलिसांच्या खांद्याला खांदा देणारे ठरले आहे। आमच्या दुकानात स्टिकफास्ट हे एक चिपकवायचं सोल्युशन आहे की जे जनरली सगळं रबर वगैरे असं काही चिपकवायला थोडंफार प्रमाणात पहिले विकत होतं, पण अचानक त्याच्यात इतकी वाढ झाली की ते भरपूर जास्त प्रमाणात विकायला लागले। एक दिवस बाबांनी पण एका ते लहान मुलांना ज्यावेळेस दिलं त्यावेळेस त्याला ते चालता येत नव्हतं आणि आम्ही हे विचार केला की एवढा स्टिकफास्टचा सेल पण कसं काय वाढला। आम्ही थोडीशी चौकशी केली असता असं लक्षात आलं की स्टिकफास्ट हा चिपकवण्यापेक्षा नशेसाठी जास्त प्रमाणात वापरण्यात येत आहे। तर हे पाहून ते बाबां फार व्यथित झाले, तर चिंताग्रस्त दिसले की त्यांना विचारलं की काय झालं तुम्ही एकदम असे। म्हणजे आज सकाळी मी एका मुलाला ते स्टिकफास्ट विकलं आणि त्याला चालता येत नव्हतं, ते बघून मला फार त्रास झाला की असं आपण काय करतोय, काय वस्तू अशी विकतो आपण। तर त्यांना आणि त्यांची आणि माझी अशी चर्चा झाल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की आपल्या दुकानातून आपण स्टिकफास्टची विक्री ही 100% बंद करायची आणि आम्ही त्याच वेळेस आमच्या जेवढे पण स्टिकफास्ट होते ते सगळे आम्ही संपून टाकलेत, बाहेर त्याला फेकून दिले आणि त्याच्यानंतर आम्ही स्टिकफास्टची विक्री बंद केली। आमच्यासाठी आमच्या नफ्यापेक्षा या युवकांचे जे भविष्य आहे ते समाजाचे हे नफ्यापेक्षा फार जास्त आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। या स्टिकफास्टचा गैरवापर हे असा होत असला हे समजताच आम्ही जी विक्री बंद केली फक्त त्यासाठी हा एकच कारण की समाजाची जी मुलांची जी भविष्य आहे ते निश्चितच चांगलं व्हावं, त्यात आपलाही काही हातभार लागाव, त्यासाठी आम्ही ही विक्री बंद केली आहे।